ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। मुंबईतल्या 6 जागेसाठी मतदान होतंय। उमेदवार आपल्यासोबत वर्षाताई आहेत। ताई, आज तुम्ही सकाळी आता मतदानाचा सुद्धा हक्क बजावताय। दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर गेल्या दीड महिन्याभर तुम्ही प्रचारात सुद्धा सक्रिय होता। उमेदवार म्हणून सुद्धा काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या म्हणून सुद्धा उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढताय। कशा पद्धतीच्या आजच्या भावना आहेत? थोड्या वेळा तुम्ही मतदान सुद्धा कराल। नाही, हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्या लोकशाहीसाठी आणि राष्ट्रासाठी सुद्धा। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की यावेळचं इलेक्शन हे वेगळं इलेक्शन आहे। यावेळचं इलेक्शन हे लोकशाही आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी इलेक्शन आहे आणि त्यामुळे आता मतदानाचा अधिकार तर प्रत्येकाने बजावला पाहिजे याचं आव्हान सुद्धा मी प्रत्येकाला करीन। कारण देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिलेला आणि सगळ्यांच्या मताची किंमतसुद्धा समान करण्याचा आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी हक्क आहे आणि त्यामुळे या लोकशाहीच्या सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं, सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावा। आणि जसं तुम्ही म्हणाला तसं मागचे काही दिवस आमचे जे आहे ते प्रचारामध्ये गेले, लोकांना भेटण्यात गेले, लोकांशी संवाद करण्यात गेले, हितगुज करण्यामध्ये गेले आणि या सगळ्या काळामध्ये मला इतका चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांमध्ये दिसला, लोकांमध्ये खूप उत्साह दिसला। त्यामुळे अपेक्षा करते कि लोग आशीर्वाद देते। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। तुम्ही उत्तर मध्यमधून सुद्धा निवडणूक लढवलेली असले पाहायला मिळते। प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे तुमच्या समोर महायुतीचे म्हणून उमेदवार आहेत। कशा पद्धतीने बघता? कारण गेल्या अनेक दिवसात तुमचीच जागा नाही तर सर्वच जागांवरून आरोप प्रत्यारोप मुंबईत पाहायला गेलेले होते। तुम्ही खास करून 1.5 महिना रोज रॅली करताय, लोकांशी संवाद साधताय। कशा पद्धतीने बघताय महायुतीचा उमेदवार? असं आहे की ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो आणि शेवटी ही लढाई कोणी 2 व्यक्तीमध्ये नाही आहे, ही लढाई 2 विचारामध्ये। मी सातत्याने सांगते की आमचे विचार हे सर्वांना सर्व धर्म समभाव सांगणारे, सर्वांना जोडून भारताला जोडण्याचे विचार सांगणारे आमचे विचार आहेत। आणि त्याचबरोबर जसं मी सांगितलं की लोकशाही आणि देशाचं संविधान याच्या रक्षणार्थ आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि त्याला आम्ही मानणारी मंडळी आहोत। आणि समोरची जी मंडळी आहे ती मनुवादी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना तुम्हाला सांगायची गरज नाही, हुकुमशाही हिटलरशाहीची आहे त्यांची वृत्ती आहे। आणि मागील काळामध्ये सर्वांना अनुभव आला की ज्या तऱ्हेने त्यांनी पूर्ण सरकारी यंत्रणा असेल, सरकारी तिजोरी असेल याचा जो वारेमाप वापर केलेला आहे आणि याच्या माध्यमातून जी एक तुम्हाला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती एक दहशतशाही निर्माण केलेली। मुंबईसाठी काय दिला प्रश्न विचारला त्याच्याकडे उत्तर नाही आहे। मुंबईमध्ये उद्या बाहेर चालले त्याच्यासाठी काय प्रश्नाचं उत्तर आहे, त्या उत्तर नाही आहे। मुंबईतल्या रेल्वेच्या अवस्था काय त्याच्याबद्दल प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे। त्यामुळे तुम्ही जर बघाल तर मूलभूत प्रश्नाबद्दल त्यांच्याकडे उत्तर नाही। महागाई, बेरोजगारी, महिलांच्या अत्याचार या संदर्भात बोलत तर ते बोलत नाहीत। सातत्याने जात धर्माचं राजकारण करायचं, लोकांना विभाजित करायचं। दुर्दैवाने मुंबईमध्ये एवढी मोठी घटना झाली रमाबाई आंबेडकरमध्ये, त्याच्यामध्ये किती सारे लोक जे आहे ते जखमी झाले, काही लोकांचा दुर्दैवाने त्यामध्ये मृत्यू झाला। पण ह्या सगळ्या घटनेकडे सुद्धा त्यांनी ज्या तऱ्हेने संवेदनाशून्य भागातून बघितलं त्याला सुद्धा आम्हाला कुठे ना कुठे मुंबईकर म्हणून वाईट वाटलं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईच्या प्रश्नाच्या बाबतीत, मुंबईच्या विकासाच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशाचा एकत्रित विचार करण्याची आवश्यकता आहे। देश जर एकत्र राहील, अखंड राहील तरच या देशाची प्रगती आणि उन्नती होऊ शकते असं माझं मत आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। मात्र या संपूर्ण उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींना सुद्धा 2 वेळा एक रॅली करावी लागली, मोठी सभा करावी लागली। राज ठाकरेंचा सुद्धा पाठिंबा त्यांना मिळतोय। खुद्द म्हणजे नरेंद्र मोदी सुद्धा मुंबईत येऊन उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। असं आहे की ते 2दा आले, पण तीच मी उल्लेख करते की ज्या रस्त्यावरून ते गेले त्या रस्त्यावरून तुम्ही जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी रमाबाई आंबेडकरची घटना झाली होती, त्या ठिकाणी ते कटआउट पडलं होतं जे मोठ्या प्रमाणामध्ये येईल होते। त्याच्याबद्दल मी खूप प्रश्न विचारले की एक तर तिथे पोलीस स्टेशनची जागा असताना पेट्रोल पंप, एवढं मोठं इलिगल स्ट्रक्चर बांधलं गेलं, त्या संदर्भात कुठल्याही तऱ्हेची कारवाई झाली नाही, त्या घटनेची कोणी जबाबदारीसुद्धा घेतली नाही, एखाद्याने राजीनामासुद्धा दिला नाही। आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर त्या मेट्रोच्या लोकांना थांबवलं का तर लोक जास्त दिसत आहे म्हणून। ही भूमिका मुंबईकरांना तुम्ही काय म्हणता त्याला, मुंबईकरला तुम्ही एकदम कोंदडीत पकडण्याचं काम केलं किंवा मुंबईकरांच्या तुम्ही मूलभूत प्रश्नाला न विचार करता। कारण मला शिवाजी पार्कच्या भाषणावरती काहीच उत्तर मिळालं नाही। खरं तर छत्रपती शिवाजी मैदानामध्ये आम्हाला अपेक्षा होती की मुंबईला काय देणार आहात,
अरबी समुद्रात तुम्ही सांगितलं शिवछत्रपती महाराजांचा जो पुतळा आहे त्याचं भूमिपूजन कधी झालेलं आहे, त्याचं काय झालं? देशाच्या प्राईम मिनिस्टरने त्या उद्घाटन केलं होतं, कोणी छोट्या माणसांना तर केलं नव्हतं. त्या व्यतिरिक्त तुम्ही सगळे जे प्रोजेक्ट मुंबईच्या बाहेर घेऊन चालल्यात त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? त्यामुळे मला असं वाटतं की देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तुम्ही ज्या तऱ्हेने एक उदासीन धोरण तुमचं आहे, तुम्ही काही त्याच्याबद्दल बोलत नाही, त्याच्या उद्योगाबद्दल बोलत नाही, लघु उद्योगाबद्दल बोलत नाही, मुंबईच्या रस्त्याच्या प्रश्नाबद्दल बोलू शकला नाही, तुम्ही इथल्या बाकीच्या कुठल्याही गोष्टीबद्दल बोलणार नाहीत आणि सातत्याने जाती धर्माच्या पलीकडे मला त्यांची कुठली भाषा दिसली आहे. नक्कीच धन्यवाद वर्षाताई. एकंदरीत आज मुंबईतल्या 6 जागेसाठी मतदान होते. थोड्याच वेळात वर्षाताई सुद्धा मतदानाचा हक्क बजावतील. मात्र त्या अगोदर भाजपवरती टीका करत असलेले आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.